प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार सर्व मंडळीला सलाम. परमेश्वर देवाने हा दिवस आपल्या आयुष्यामध्ये दिलेला आहे. आजच्या या दिवशी पुन्हा एक वार देवाच्या वचनाकडे पाहत असताना, देवाच्या वचनातून मनाने चिंतन करत असताना किंवा त्याची आराधना करत असताना परमेश्वराकडे आपण सहाय्य मागू, जेणेकरून आजची भक्ती, आजचं वचन परमेश्वर देव आपल्यासाठी आशीर्वादित करेल. त्यानुसार वागण्यासाठी, ते समजण्यासाठी परमेश्वराकडे शहानबुद्धी आणि ज्ञान मागूया. प्रार्थना करू. पवित्र देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. मान आणि सन्मान, गौरव सर्व तुला देत आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, यासाठी की प्रभुदेवा, या जिवंतांच्या भूमीवर तू तुझी दया आमच्यावर विपुल अशी केलेली आहेस. आज पुन्हा आमच्या जीवनाकडे आम्ही पाहतो आणि खरोखर आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, यासाठी की प्रभुदेवा, तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलतोस. प्रभुदेवा, आमचा ताबा तू घेतोस, आम्हाला सांभाळतो तू, आम्हाला चालवतो तू, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, अशीच तुझी कृपादृष्टी आमच्या संगतीत म्हणून राहू दे, जेणेकरून आज जी ही भक्ती आम्ही करणार आणि जेही तुझ्या वचनातून आम्ही मनाने चिंतन करणार, त्या सर्व गोष्टीमध्ये तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला कर आणि त्याद्वारे तुझ्या नावाचा गौरव तू करून घे. तारणारा येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो मी पित्या, आमेन. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में, प्रेम किया है आनंद प्रेम से, दिया पुत्र मेरी मुक्ति के लिए. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. जग में आया यीशु स्वर्ग छोड़ के, मेरा सारा दंड सह लिया उसने. कोड़े खा के क्रूस उठा के यीशु ने मुझे मुक्ति और चंगाई दे दी है. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं
देवाची स्तुती असो. पुन्हा एक वार परमेश्वर देवाने ही वेळ आपल्याला दिली की गीत ऐकून, गीत गाऊन आपण त्याची आराधना करावी आणि पुन्हा एक वार त्याच्या वचनातून मनाने चिंतन करण्याची संधी त्यांनी आम्हाला दिलेली आहे. त्याच्या वचनाकडे पाहत असताना, पवित्र वचनातून मनाने चिंतन करत असताना आपलं पवित्र शास्त्र आपण प्रत्येकाने आपल्याकडे ठेवायचं आहे. आजचा जो मन्नाचा शास्त्र भाग आहे, नीतिसूत्र याचा 23वा अध्याय वचन 7. नीतिसूत्रे याचा 23वा अध्याय वचन 7 आपणासाठी मी वाचतो. कारण तो आपल्या मनात घास मोजण्यासारखा आहे. तो तुला खा पी म्हणतो, पण त्याचे मन तुझ्यावर नाही. देवाच्या पवित्र वचन या ठिकाणी आपण वाचलेलं आहे. शलोमोन राजाने लिहिलेलं हे नीतिसूत्र आहे आणि याच्यामध्ये ज्यावेळेस आपण इंग्लिश मधून पाहतो तर असं लिहिलेलं आहे की फॉर हॅज ही थिंग्स इन हिज हार्ट सो इज ही. म्हणजे जसा तो अंतःकरणाने विचार करतो, जसं त्याचं अंतःकरण आहे तसा तो आहे असं ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून वचनात म्हटलंय की जरी तो तुला खा पी म्हणतो तरी त्याचे मन तुझ्यावर नाही असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून जे मन आहे मनुष्याचं, अंतःकरण आहे मनुष्याचं, ज्याच्याने मनुष्य विचार करतो, योजना करतो, कल्पना करतो, त्या गोष्टी ज्यावेळेस आपण पाहतो त्यामध्ये पुष्कळशा अशा गोष्टी जे मनुष्याच्या जीवनामध्ये होत असतात त्याच्या मनामध्ये. आणि मनामध्ये पुष्कळ वेळा एक पाप जेव्हा कार्य करतं त्यावेळेस शास्त्रामधून त्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या तर परमेश्वर देव आमच्या मनाला आम्ही कसं नियंत्रणात ठेवायचं आहे हे तो आम्हाला शिकवेल. आणि म्हणून प्रियानो, जे मन आहे त्या मनामध्ये खूप काही पाप होत असतात आणि म्हणून आमच्या मनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये जे पाप होतात त्यांची जाणीव आम्हाला असायला पाहिजे ते की कोणत्या पद्धतीने ते आमच्या जीवनात सहज होऊन जात असतात. आणि जर आम्ही ते पाहिलं नाही, जर आम्ही त्याचा अभ्यास केला नाही तर आम्हाला ते समजणार नाही किंवा कळणारही नाही. आणि म्हणून आपण वचनातून पाहणार आहोत की प्रभुदेव आपल्या मनाविषयी आपण कसं वागायचंय त्याविषयी आम्हाला तो काय शिकवू इच्छितो. जर पहिलं आपण पाहिलं तर करप्ट माइंड असं आपण म्हणतो, म्हणजे एक वाईट विचार करणारं किंवा चुकीचा विचार करणारं अशा प्रकारचं मन मनुष्याचं होत असते, पुष्कळ वेळा होते. आणि याच्यासाठी शास्त्रभाग बघूया. मत्ताईचे शुभवर्तमान याचा 5वा अध्याय वचन 27 आणि 28. वचनात असं म्हटलेलं आहे की व्यभिचार करू नकोस म्हणून पूर्वी त्यांनी सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. परमेश्वराचं पवित्र वचन या ठिकाणी आपण वाचलेलं आहे. प्रियानो, मनुष्य जसा आपल्या जीवनामध्ये जगण्याचा प्रयत्न करत आहे, आज जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये एक मनुष्य एक असा आहे की जो अंतःकरण, त्याचं मन कसं आहे हे सहसा तो दाखवत नाही, पण त्याच्या मनात जे विचार आहे, त्याच्या मनात जे कल्पना आहे, योजना आहे, ते त्याचं एक प्रकारचं व्यक्तिमत्व दर्शवतात की तो कसा आहे. आता पुष्कळशे लोक या गोष्टी दाखवत नाही, कारण जे आतमध्ये आहे ते परमेश्वरच ओळखतो. प्रियानो, पुष्कळ वेळा आपण चुकीच्या मार्गाने जात असताना आपणही स्वतःला इतके ओळखत नसेल तेवढं परमेश्वर आपल्याला ओळखतो. कारण आपल्याला माहित आहे की पुष्कळ वेळा आपण चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो, पुष्कळ वेळा आपण चांगली कृती करण्याचा प्रयत्न करतो, पण आपलं मन किती वाईट आहे, आपलं मन किती करप्ट आहे, ते वाईट विचारांनी भरलेलं आहे हे आपल्याला माहिती नसतं. परंतु ज्या वेळेस ते भरलेलं असतं त्याला आपण वाव देतो आणि त्यावेळेला आपण पाप करत असतो. आणि म्हणून आपलं मन जसं आहे तसं आपलं व्यक्तिमत्व आहे हे समजून घेण्यासाठी या वचनांकडे पाहणं, प्रभूकडे पाहणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्या मनामध्ये खूप काही पाप आपण दडवलेली असतात आणि ती आपण कोणालाही दाखवत नाही, परंतु प्रभू जाणतो, प्रभू ओळखतो. आणि तसंच एक पाप परमेश्वर देव या ठिकाणी सांगत आहे की वचनात तर असं लिहिलंय की व्यभिचार करू नकोस. म्हणजे त्या समयामध्ये लोकांना असं वाटत होतं की देहादेहांत केलेलं नाही का त्याला व्यभिचार असं म्हटलेलं आहे. म्हणजे विवाह व्यतिरिक्त जे संबंध स्त्री पुरुषांमध्ये होतात
त्याला व्यभिचार परमेश्वर म्हणतो. परंतु प्रभू परमेश्वराने अधिक त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी शिकवलेल्या आहे मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये. आणि म्हणून तो म्हणतो की मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. प्रियांनो, जरी तुम्ही देहामध्ये राहून पुरुष असाल तर स्त्री संगती किंवा स्त्री असाल तर पुरुषा संगती तुम्ही कसल्याही प्रकारचा शरीर संबंध जरी ठेवलेला नाही, परंतु परमेश्वर या ठिकाणी आपल्या मनाविषयी सांगत आहे. तुमच्या मनामध्ये या प्रकारचं व्यभिचाराचं पाप असेल, व्यभिचाराचे कृत्य असतील, व्यभिचाराच्या योजना असतील, तर तुम्ही एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहता. तुमचे पाहणं जे आहे ते व्यभिचाराच्या दृष्टिकोनासारखं असेल, किंवा ही स्त्री मला मिळावी किंवा हा पुरुष मला मिळावा असं तुम्हाला वाटत असेल, आणि याच्या संगती मी सर्व काय करू शकतो आणि एक काल्पनिक चित्र तुम्ही तयार करून आपल्या मनामध्ये व्यभिचार करता, तेव्हा परमेश्वर या ठिकाणी असं म्हणतोय की तुम्ही तो व्यभिचार केलाच आहे. याचा अर्थ तुम्ही देहांत करता त्या व्यभिचारापेक्षा हाही एक प्रकारचा व्यभिचार आहे, परमेश्वर या ठिकाणी स्पष्ट करत आहे. कारण तुम्ही एक परमेश्वराने घडवलेली व्यक्ती आहे आणि या व्यक्तीच्या समोर आपलं मन, आपलं अंतःकरण हे शुद्ध आणि पवित्र असावं असं परमेश्वराची इच्छा आहे. आणि आपण ख्रिस्ती तर असल्यामुळे किंवा परमेश्वराचे लोक असल्या कारणामुळे आपलं मन किती शुद्ध असायला पाहिजे परमेश्वर देव या ठिकाणी आम्हाला शिकवतो. आणि म्हणून आपण ज्यावेळेस वाईट विचार करतो, आता या ठिकाणी एक वाईट विचार आहे हा की ही स्त्री किंवा हा पुरुष नाही का, याच्या संगती मी त्या ठिकाणी शरीर सुख घेऊ शकतो, अशा प्रकारे मनुष्य ज्यावेळेस कल्पना करतो तर तो किती व्यभिचाराचं पाप करतो हे परमेश्वराच्या वचनातून या ठिकाणी आम्हाला कळते. आणि याचा अर्थ असं काय आहे की जसं नीतिसूत्र 23:7 मध्ये की त्याच्या मनात ज्या गोष्टी आहेत तसं त्याचे व्यक्तिमत्व आहे. म्हणजे जरी तो शरीराने कोणाशी व्यभिचार करत नसेल, परंतु ते व्यभिचाराचं पाप त्याच्या जीवनामध्ये वाढत जाते. प्रियानो, ही जी गोष्ट आहे, ही जी लालसा आहे, हे जे एक प्रकारचं पाप आहे, हे वाढत जाते. हे सुरुवातीला पाहण्यानेच होते. प्रियांनो, आज जगामध्ये एक प्रकारचं जे व्यभिचाराचं पाप वाढलेलं आहे, हे अतोनात का वाढलेलं आहे? एक तर आपण सोशल मीडियावर त्या गोष्टी, वाईट गोष्टी पाहतो. एक तर आपण कामेच्छेने अवतीभोवती असणाऱ्या आपल्या बहिणी आहे, आई लोक आहे, यांच्याकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो कसा आहे, समाजामध्ये आपण पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, मंडळीमध्ये जेव्हा आपण जातो, प्रभूची भक्ती करण्यासाठी जेव्हा आपण जातो, तेव्हा तिथे आपण स्त्रियांना कसं पाहतो, तिथे आपण पुरुषांना कसं पाहतो, या प्रकारच्या गोष्टी आहे. आणि जर प्रियानं या गोष्टीवर आपलं नियंत्रण आहे तर खरंच हे व्यभिचाराचं पाप आपल्या जीवनात होणार नाही. परंतु प्रियानो, अतिशय एक भयंकर हे पाप आहे आणि या पापाला आपण सहज त्या ठिकाणी बळी पडतो. म्हणून सावध राहायचं आहे प्रियानो की आपल्या मनाला आपण किती नियंत्रणात ठेवायचं आहे. कारण ते चुकीचा निर्णय घेतं मग, आणि जेव्हा ते चुकीचा निर्णय घेतं तेव्हा मनुष्य जसा विचारात पाप करतो व्यभिचाराचं, तसं देहात देखील पाप करायचं तो सुरुवात करून देत असतो. आणि म्हणून सावधगिरी बाळगणं हे ख्रिस्ती लोकांचं काम आहे. म्हणून प्रियानो, जर तुम्ही आपण सर्वजण पवित्र प्रजा असं आहोत, देवाचं ख्रिस्ताचे देह, देवाची मंडळी, ख्रिस्ताची वधू आपण जिला म्हणतो, जर ती या पापांमध्ये आणि तिचे लोक किंवा तिचे सभासद या गोष्टींमध्ये आपल्याला आढळले तर ते फार भयानक असं होईल आणि परमेश्वर याचा दंड आपल्याला देईल. आणि म्हणून आपल्या मनामध्ये जे होणारे पाप आहे यांच्यापासून आपण सावधगिरी बाळगायची आहे. जसं आपण आपल्या देहाला नियंत्रण देतो तसं आपल्या मनालाही असं वाईट गोष्टींचा वाव होऊ द्यायचा नाही किंवा योजना येऊ द्यायची नाही, ते विचार येऊ द्यायचे नाही, म्हणजे आपण पाप करणार नाही. तर ही झाली पहिली गोष्ट. आता मनामध्ये होणारी जी दुसरी गोष्ट आहे ती आहे द प्राऊड माइंड, नाही का, एक गर्विष्ठ मन ज्याला आपण म्हणतो ते. आता गर्व मनुष्य करतो ते पण मनानेच, ते पण मनामध्येच आहे, ते पाप पण मनामध्येच आहे. वचन काय म्हणते बघूया. रोमकरासपत्र याचा 12वा अध्याय वचन 16. रोमकरासपत्र याचा 12वा अध्याय वचन 16. परमेश्वराचं वचन असे म्हणते की परस्पर एक चित्त असा, मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास ठेवा, स्वतःला शहाणे समजू नका. आता या ठिकाणी एक प्रकारचं गर्विष्ठ मन आहे की प्रभू वचन म्हणतात की परस्पर एक चित्त असा, म्हणजे एक सारखे, एक विचाराचे, एक देहाचे, एक तनाचे, एक मनाचे आपण असायला पाहिजे.
परंतु प्रभू आम्हाला या ठिकाणी एक वॉर्निंग देत आहे, एक आज्ञा देत आहे की मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका. तर लीन वृत्तीच्या लोकांसह सहवास ठेवा आणि स्वतःला शहाणे समजू नका. आता ज्यावेळेस मनुष्य स्वतःला शहाणा समजतो, स्वतःला हुशार समजतो, तर त्याला गर्व येतो. कोणाला ज्ञानाचा गर्व आहे, एखाद्याला भरपूर ज्ञान असते, जगामध्ये खूप काही विज्ञान आहे आणि त्याच्याविषयी त्याला खूप काही ज्ञान अवगत असेल तर त्याला त्याचा गर्व असतो. एखाद्याकडे खूप काही त्या ठिकाणी धन दौलत आहे, संपत्ती आहे, तिथे त्याला त्याचा गर्व होत असतो. किंवा खूप काही गोष्टी आहेत ज्याच्याने त्याला गर्व करण्यासारखं त्या ठिकाणी होत राहते. आणि म्हणून कोणी प्रॉपर्टीच्या नावाने गर्व करतो, कोणी आपल्या ऐपतीनुसार त्या ठिकाणी एक प्रकारे गर्व करत असतो. आणि म्हणून प्रियानो, आपण शिकायचं आहे की गर्व आपण धनावर करायचं नाही आहे, गर्व आपण संपत्तीवर करायचं नाही आहे, गर्व आपल्या बंगल्यावर करायचं नाही आहे, गर्व आपल्या गाडीवर करायचं नाही आहे, गर्व आपला सौंदर्यावर करायचं नाही आहे, गर्व आपल्या बॉडीवर करायचं नाही आहे. असं विचार आपण आणायचे नाही मनामध्ये, कारण प्रभू आम्हाला या ठिकाणी या गोष्टी शिकवत आहे. आणि म्हणून जर परमेश्वरांनी एक प्रकारचं दान, आशीर्वाद आम्हाला दिलेली आहे, तर आम्ही या गोष्टी समजून घ्यायचं आहे. कारण स्वतःची प्रशंसा आपण करतो नाही का, गर्व झाला की स्वतःची प्रशंसा, आपल्याला महानता आवडते की याने माझा एक रिस्पेक्ट करायला पाहिजे, मी एक मोठा व्यक्ती आहे नाही का, माझ्या जीवनामध्ये मी हे सर्व मिळवलेलं आहे, माझ्याकडे ज्ञान आहे, माझ्याकडे संपत्ती आहे. नाही प्रियांनो, जे काय आहे ते परमेश्वराचं आहे. आणि म्हणून गर्विष्ठ मन आपलं होऊ नये, म्हणून जे काय आहे त्याच्यामध्ये परमेश्वराचा आभार आपण मानायला पाहिजे. कारण गर्व झाला की नाश ठेवलाच आहे असं परमेश्वराचं वचन म्हणते. आणि म्हणून जर कोणाला असं वाटत असेल की मी या गोष्टीवर गर्व करत आहे, तर त्यांनी आताच या गोष्टीला आवरून घेणं गरजेचं आहे. नाहीतर प्रियांनो, संपत्तीचा गर्व करणारे जगामध्ये खूप आले आणि त्यांना त्या संपत्तीने कधी वाचवले नाही. सौंदर्याचे गर्व करणारे खूप आले, परंतु त्या सौंदर्य सर्वदा टिकलं नाही. किंवा आपली बॉडी पर्सनॅलिटी, म्हणजे आजची पिढीनुसार नाही का, जसं मुली सौंदर्याचं गर्व करतात, जसं मुलं आपलं बॉडीचा गर्व करतात, गाडी बंगला याचा गर्व करतात. तर या ज्या वस्तू आहे या नश्वर आहे, या नाश होणाऱ्या वस्तू आहे. आणि याच्याने कसल्याही प्रकारचा आशीर्वाद मनुष्याला एक प्रकारे अनुभवायला मिळत नाही. जरी तो जगतो तरी तो एक सुखी आणि समाधानी तो राहत नाही, कारण गर्व त्याच्यामध्ये आहे आणि तो यासाठी स्वतःची प्रशंसा करून घेत असतो. म्हणून प्रियानो, आपण सावध राहायचं आहे. म्हणून जसं वाईट विचारांचं चुकीचं मन आपलं राहू द्यायचं नाही, म्हणजे करप्ट माइंड आपलं पाहिजे नाही, किंवा प्राऊड माइंड आपलं त्या ठिकाणी राहायला नको. म्हणून सावधगिरी बाळगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जेणेकरून स्वतःची प्रशंसा न करता परमेश्वराची प्रशंसा माझ्या जीवनातून होईल, परमेश्वर उंचावला जाईल, परमेश्वराला मान आणि सन्मान मिळेल. म्हणजे माझ्याकडे प्रॉपर्टी असली ती पण परमेश्वराच्या मान आणि सन्मानासाठी असायला पाहिजे. पुष्कळ लोकांना सवय असते की बा माझी इतकी प्रॉपर्टी आहे, हे मनुष्य सांगून दाखवतो. पुष्कळ वेळेला आपल्या सौंदर्याविषयी लोकांना सांगून दाखवतात, म्हणजे एकमेकाला ते चिडवतात नाही का. किंवा आपली गाडी बंगला आहे, आमचं घर असं आहे, तुमचं घर असं आहे, असं सहज आपण सांगून देतो, सहज आपण बोलून देतो. आणि याच्या कारणाने आपलं त्या ठिकाणी एक गर्विष्ठ मन त्या ठिकाणी दिसतं. परंतु खबरदारी घ्यायची आहे की मी देवाचा व्यक्ती आहे, तर या गोष्टी मी पळणार नाही आणि या गोष्टीपासून एक अलिप्त जीवन जगेल. कारण जेही मला परमेश्वराने दिलेलं आहे हे त्याचंच आहे, आणि म्हणून त्यालाच मान आणि सन्मान देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि एक चांगलं मन आपण ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं प्राऊड माइंड आपलं राहणार नाही, गर्विष्ठ त्या ठिकाणी मन आपलं राहणार नाही, तर परमेश्वराची प्रशंसा करणारं मन राहील. अशा प्रकारचं मन आपलं असायला पाहिजे. तर तिसरं जे आहे मन, त्याच्याकडे आपण जाऊया. कारण आपलं मन जर असं आहे तर आपण गर्विष्ठ मनाचे लोक आहोत. आपलं व्यक्तिमत्व गर्विष्ठ आहे असं ते होईल. आपलं विचार चांगले नाही, आपण जर कामेच्छेने कोणाला पाहतो तर आपलं मन तसं आहे, म्हणजे आपण एक व्यभिचारी मनुष्य आहे असं त्या ठिकाणी होईल. तिसरं जे आहे ते म्हणजे की एक संशयास्पद अविश्वासाचं मन नाही का, डाऊटिंग माइंड आहे, डाऊट करणारं माइंड आहे, ते आपण बघूया काय म्हणते बघू. लूक याचा 24वा अध्याय वचन 38. लूक याचा 24वा अध्याय वचन 38. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही का घाबरता व तुमच्या मनात तर्क वितर्क का उद्भवतात. वचनात स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्ही का घाबरतात व तुमच्या मनात तर्क वितर्क का उद्भवतात. ज्यावेळेस परमेश्वर एखादी गोष्ट सांगतो, परमेश्वर एखादी गोष्ट आम्हाला प्रगट करतो, सांगतो,
तर ती ऐकून घेणं आमचं कर्तव्य आहे. कारण परमेश्वर पुष्कळशा अशा गोष्टी जेव्हा शिकवतो त्याच्या दासाकरवी त्याच्या लोकांकरवी स्वतः जेव्हा तो आम्हाला शिकवतो तर तिथे आम्ही डाऊट करायचं नाही, म्हणजे संशय करायचं नाही. परंतु पुष्कळ वेळा आपण संशयास्पद असं परमेश्वराचं वचन ग्रहण करत असतो, नाही का. आता आज समाजामध्ये, आज जगामध्ये परमेश्वराच्या वचनाला सहज नाकारलं जातं. कारण कुठेतरी आपण एकतर त्या ठिकाणी स्वतःची आपल्या ज्ञानाचं त्या ठिकाणी मी सांगितलं, जे दुसरा भाग सांगितला की स्वतःचं ज्ञानाची आपण गर्वाने फुगलेलो असं प्रशंसा करतो की माझ्याकडे एखाद्या दासापेक्षा चांगलं ज्ञान आहे किंवा त्या दासापेक्षा मला बायबलीचं ज्ञान खूप आहे, मी परमेश्वराला खूप चांगलं ओळखतो. नाही, पण तसं काहीच नाही. ज्या वेळेस परमेश्वराला बोलायचं असेल तर परमेश्वर देव म्हणतो की तुम्ही गप्प राहिले तर दोंडे ओरडतील. परमेश्वराला बोलायचं असलं तर परमेश्वर देव कशाचाही उपयोग करतो. जसं जुन्या करारामध्ये त्यांनी गाढवीचा उपयोग केला आणि ती बोलायला लागली. म्हणजे याचा अर्थ गाडी बोलायला लागली तर आपण तिच्यावर विश्वास करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे, याच्यावर डाऊट आम्ही करायला पाहिजे का नाही. जर परमेश्वर त्या समयामध्ये, त्या वेळेमध्ये जर एखाद्या गोष्टीने, एखाद्या व्यक्तीकडून, एखाद्या मुलाकडून, एखाद्या मुलीकडून, एखादी स्त्रीकडून, देवाच्या दासाकडून, कोणाहीकडून ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला प्रोत्साहन देतो, परमेश्वर तुमच्याशी बोलतो, त्यावेळेला संशयास्पद आपलं मन असायला नको किंवा संशय करणारं मनाने आपण ते ग्रहण करायला नको. कारण संशय असेल तर आपण ऐकलेलं कोणतंही वचन त्या ठिकाणी काम करणार नाही. ऐकलेलं कोणतंही वचन आपण त्या ठिकाणी आपल्यासाठी आशीर्वादात होणार नाही किंवा परमेश्वर ज्या इच्छेने, ज्या योजनेने त्याचं वचन आम्हाला देतो कदाचित ते त्या समयामध्ये कार्य करणार नाही. आणि म्हणून हे जे संशय करणारं मन आहे हे पण आम्ही सामोरं त्या ठिकाणी ठेवायचं आहे किंवा याचे विचार करायचे की नाही, यापासून मला अलिप्त राहायचं आहे. कारण प्रभू माझ्याशी बोलत आहे तर मला त्याला उत्तर द्यायचं आहे. प्रभू मला आज्ञा देत आहे तर मला कृती करायची आहे, मला विश्वास करायचा आहे. जर संशय आहे तर प्रियांनो कोणतंही वचन तुमच्या आणि आमच्याकडून पाळलं जाणार नाही. म्हणून संशयाचं मनापासून, हे जे किती भयानक पाप आपण मनामध्ये करत असतो आणि संशयाला तर अविश्वास सहज निर्माण होतो. म्हणून संशयास्पद जे मन आहे ते अविश्वासाकडे आपल्याला वळवते. म्हणून प्रियांनो जे डाऊटफुल माइंड आहे अशापासून आपण सावध राहा. प्रभूचे दास, प्रभूचे लोक आपल्यापर्यंत त्याचं वचन, प्रभूचं वचन घेऊन येत आहे, परंतु आज पुष्कळ वेळा आपण ते नाकारलेलं आहे. एवढी गोष्ट आहे की खरं आणि खोटं ज्ञान ओळखण्याची शक्ती आणि ज्ञान प्रभूकडूनच मागायचं आहे. पुष्कळ वेळा आपल्याला खरं आणि खोटंही ओळखता येत नाही, परंतु या गोष्टीसाठी नेहमी तत्पर आणि सिद्ध आपण असायला पाहिजे की केव्हा माझा प्रभू मला कसा बोलतो, प्रभू मला कसं सांगतो. कारण जेव्हा जेव्हा प्रभू बोलतो तेव्हा तो आपल्या जीवनाचं चांगलं व्हावं म्हणून बोलतो. एक तर तो शासन करेल, एक तर तो आम्हाला सुधारवण्यासाठी ज्ञान देईल, चातुर्य देईल, बुद्धी देईल. परंतु जेव्हा तो बोलतो तेव्हा आपल्या जीवनाची जी परिस्थिती असते ती फार वेगळी अशी असते, नाही का. एक तर आपण प्रभूमध्ये चांगले आहे तर पुढे वाढण्यासाठी, त्याच्या वचनामध्ये स्थिर राहण्यासाठी तो प्रोत्साहन देईल. पण भटकलेलो असेल तर तो एक शासन पण करेल, अशी परिस्थिती निर्माण करेल. कदाचित आपल्याला दुःख वाटेल, कदाचित आपल्याला वाईट वाटेल, परंतु परमेश्वर त्या सर्व परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आपल्याला त्याची वाणी पुरवतो, त्याचे शब्द पुरवतो आणि त्याच्या सामर्थ्यानुसार तो कार्य करतो, त्याच्या योजनेनुसार तो कार्य करतो. आणि म्हणून आपण संशयास्पद असं ते ग्रहण करायचं नाही. प्रभूने आवाज दिला आहे त्याला होकार देणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून एक वचनाविषयी या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे की संशय आपण करायचा नाही आहे. मनात तर्क वितर्क करायला लागायचं नाही आहे. आज आपण किती तर्क वितर्क करतो, नाही का. एखाद वेळेला प्रभूचे संदेश आपण ऐकतो आणि जेव्हा तो आपल्या मनाला लागतो, आपल्या अंतःकरणाला लागतो, तेव्हा आपण म्हणतो अरे हा तर नाही का मलाच बोलत आहे किंवा हा सेवक मला सांगत आहे आणि त्याचं मनाचा तो सांगत आहे, हा काय देवाचा संदेश नाही असं आपण म्हणतो. आपण तर्कवितर्क करायला लागतो. परंतु ज्यावेळेस तो तुम्हाला लागला, नाही का, त्यावेळेस तो तुम्हाला भेदून गेला, त्यावेळेस तुम्ही हे का आठवत नाही की परमेश्वराचं वचन हे त्या ठिकाणी आपल्याला भेदून जाणारं आहे, नाही का. ते आपल्या जीवनामध्ये कार्य केल्याशिवाय परत जात नाही असं परमेश्वराचं वचन आपल्याला म्हणते. आणि म्हणून ते जर परमेश्वराचं वचन आपल्या जीवनामध्ये कार्य करू इच्छित आहे तर त्याला आपल्याला विश्वासाने ग्रहण करायला पाहिजे. तर्क वितर्क करायचं नाही आपल्याला. कारण आपल्याला जर बरं व्हायचं आहे तर जसं कडू औषध आपल्याला घ्यावं लागते तशा प्रकारचं हे आहे. जरी ते आम्हाला कडू लागेल, जरी ते आम्हाला ग्रहण करण्यासाठी कठीण लागेल, परंतु वचनावर विश्वास ठेवायचा आहे. देवाच्या दासावर जे आपण विश्वास ठेवत नसाल, देवाच्या दासाकडे आपण पाहत नसेल, परंतु देवाच्या दासाकरवी एक मंडळीमध्ये, एक लोकांमध्ये, बाहेरच्या संजीवन सभांमध्ये कुठे ना कुठे प्रभू बोलतो, तेव्हा
विश्वास आपण करायला पाहिजे की नाही की हे प्रभूचं वचन आहे. कारण परमेश्वर प्रत्येक दासी कोणाचाही उपयोग करतो आणि तो व्यक्ती कसा आहे, ते लोक कसे आहे याच्यावर पुष्कळ वेळा आपण तर्क वितर्क करतो, योजना करतो, परंतु हे विसरून जातो की आता मी काय करत आहे. म्हणून एक आपलं माइंड असं आहे की एक ते डाऊट करणारं माइंड आहे, अविश्वासाचं मन आहे. आणि म्हणून सावध राहायचे प्रियानो. जर माझ्या मनामध्ये संशय असेल प्रभूच्या वचनाविषयी किंवा प्रार्थना करण्याविषयी, पुष्कळ वेळा आपण प्रार्थना करतो तेव्हा हाही विचार करतो की खरंच ही प्रार्थना प्रभू ऐकत आहे किंवा नाही ऐकत आहे. परंतु विचार करायचा आहे, जर संशयाने तुम्ही काहीतरी मागत असाल प्रभू कधीच तुम्हाला देणार नाही. विश्वास असायला पाहिजे की प्रभूकडे या गोष्टी मी मागत आहे आणि प्रभू ते तुम्हाला ते देईल. विश्वास करायचं म्हणजे ते आज मागितलं आणि आजच मिळायला पाहिजे असं नाही. पुष्कळ वेळेला काही गोष्टी मिळण्यासाठी कालावधी लागतो, समय लागतो, परंतु देतोच. परंतु विश्वास पाहिजे, संशय नाही. तर ही गोष्ट पण तुम्ही आम्ही लक्षात ठेवायची आहे. दुसरी जो चौथा भाग आहे त्याच्याकडे जर तुम्हाला मी नेलं तर आपलं जे माइंड आहे, आपलं मन जे आहे ते काय म्हणलेलं आहे की वरिंग माइंड म्हणजे एक प्रकारचं चिंताजनक मन आपलं त्या ठिकाणी होत असतं, चिंताजनक मानसिकता. आणि त्याच्यासाठी आपण वचन बघूया. लूक 12:29. लूक 12:29 वचन असं म्हणते, तसेच काय खावे किंवा काय प्यावे याच्या मागे लागू नका अथवा मनात अस्वस्थ राहू नका. बघा, वरी आपण म्हणतो ना का चिंता करणं. पुष्कळ वेळा आपल्या मनामध्ये ही एक गोष्ट सहज घडते, नेहमी काळजी करणं, नाही का, स्वतःच्या जीवनाविषयी. आता मी असं एक प्रकारे आता मी काय करणार आहे. एक व्यक्तिमत्वाविषयी पाहिलं तर लेकरू असेल ज्याला समजायला लागतं तिथून तर विचार करतं, नाही का, ही वस्तू मला कशी मिळेल, काळजी करतो त्याच्याविषयी. तरुण असेल तर तो पण योजना करतो, विवाहिक असेल तर तोही चिंता करतो, तोही योजना करतो. आणि काळजी करतात, प्रत्येक व्यक्ती काळजी करत राहतो त्या ठिकाणी. परंतु प्रभू या ठिकाणी एक दाखला देत आहे की तसेच काय खावे किंवा काय प्यावे याच्या मागे लागू नका, नाही का. आपण विचार करतो की आपण काय खावं काय प्यावं आणि मग विचार करतो, योजना करतो, काळजी करतो. परंतु प्रभू म्हणतो की चिंता करू नका. चिंता करत बसल्याने आज जगामध्ये असा कोणताही व्यक्ती नाही की ज्यांनी आपलं आयुष्य हातभर वाढवलं आहे चिंता करून, नाही का. मी किती जगणार, नाही का, माझं काय होणार, मला घर मिळणार किंवा नाही मिळणार. तरुणी नाही का विचार करतात की माझ्या मनासारखा व्यक्ती मला मिळणार किंवा नाही मिळणार, किंवा काही गोष्टी ते पूर्ण होणार किंवा नाही होणार. आज ख्रिस्ती लोक मी स्वर्गात जाणार किंवा नाही जाणार, किती चिंता लागली आहे त्यांना की मी स्वर्गात जाईल किंवा नाही जाईल. ही पण एक चिंता मनुष्याला लागलेली आहे. खाण्यापिण्याची जी चिंता मनुष्य करतोच, परंतु स्वर्गात जाणार किंवा नाही जाणार याची पण एक चिंता आहे की काय होईल माझ्या जीवनाचं, कसं होईल माझ्या जीवनाचं. म्हणून प्रियानो, चिंता करू नका. तुमच्या मनामध्ये जर चिंताजनक मानसिकता आहे तर प्रभूचा जो आशीर्वाद आहे, प्रभूचे जे कार्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आनंदित राहणार नाही. तुम्ही अस्वस्थ होऊन जाणार, बेचैन होऊन जाणार, तुम्ही भटकणार आणि तुम्ही प्रभूच्या वचनापासून, त्याच्या समक्षतेपासून, त्याच्या सहवासापासून दूर निघून जाणार. आणि म्हणून चिंता करायची नाही. प्रभूला माहित आहे तुम्ही श्रम करत आहे, तुम्ही मेहनत करत आहे, तुम्ही जॉब करत आहे, तुम्ही शेती करत आहे, तुम्ही सर्व जे काय करतात त्याच्यामध्ये प्रभू तुम्हाला यश देतो. त्याला माहिती आहे तुम्हाला किती अन्नाची गरज आहे, ते तुम्हाला अन्न पुरवेल. विश्वासामध्ये तुम्ही आहे तर तो स्वर्गात घेऊन जाणारा तो आहे. तुम्ही चिंता करून स्वर्गात जाऊ शकत नाही. स्वर्गात घेऊन जाणारा तुम्हाला परमेश्वर आहे, परंतु तुम्ही त्याच्या विश्वासामध्ये, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या सत्यामध्ये खरं पाहिलं तर त्याच्या पवित्रतेमध्ये, शुद्धतेमध्ये टिकून राहायचं आहे. जर त्याच्यामध्ये आपण टिकून राहिलो तर आम्ही स्वर्गात जाणार. चिंता करत बसणार, तुम्ही वाईट गोष्टी करणार आणि चिंता करणार, याच्याने स्वर्गात कुणी जाणार नाही प्रियानो. तुम्ही सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी करणार, तुमचं मन त्याच्यासाठी सिद्ध नाही, तयार नाही, तर तुम्ही कसं करणार. म्हणून प्रभूच्या वचनामध्ये त्याची मंडळी स्वतःला तयार करता असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपण चिंता करायची नाही. प्रभू मला घ्यायला येईल, प्रभू मला सिद्ध करेल, प्रभू मला घडवेल, तर मी तसं स्वतःला घडवत राहायचंय, तसं आज्ञापालन करत राहायचंय, ते विश्वासू जीवन जगत राहायचंय. आणि म्हणून चिंताजनक असं राहायचं नाही आहे. चिंताजनक मन तुमचं आहे प्रियानो, तर सावध राहा की प्रभू तुम्हाला एक आव्हान देत आहे की या गोष्टीपासून बाहेर निघा. पैशाची चिंता करू नका, आमच्या लेकरांचं काय होईल त्यांची चिंता करू नका, कोणत्याही गोष्टीमध्ये जास्त फसू राहू नका. एक मनुष्य वृत्तीमध्ये आहे ही गोष्ट, ती होत राहते. परंतु प्रभूचं वचन काय म्हणतं की हो कष्टी आणि भाराक्रांत जण तुम्ही सगळे मजकळे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. तुम्ही कोणत्याही गोष्टी दबलेले असाल
भिवून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. प्रभूकडे या. प्रभू मन बदलणारा आहे, प्रभू जीवन देणारा आहे, प्रभू अस्वस्थ परिस्थितीला त्या ठिकाणी एक चांगली परिस्थितीमध्ये बदलणारा परमेश्वर आहे. चांगलं परमेश्वर, एक व्यक्तिमत्व देणारा परमेश्वर आहे. तर चिंता करून काय करणार आहे प्रियांनो? तुम्ही श्रम करा, विश्वासयोग्य राहा, मेहनती राहा, प्रभूला धन्यवाद द्या आणि तसं आपलं जीवन प्रभूसाठी सिद्ध करत नेहमी तयार असा. म्हणजे जेव्हाही प्रभू येईल तेव्हा तुम्ही त्याला विश्वासयोग्य सापडणार असं ते का राहायला पाहिजे. नंतर चिंताजनक राहिले तर काय फायदा आहे प्रियांनो, नाही का? आणि म्हणून याची दक्षता, याची काळजी एक विश्वासी कुटुंब, देवाचे लोक, एक व्यक्तिमत्व, एक विश्वासू व्यक्ती जो असतो तो त्या ठिकाणी घेत असतो. तो कशाविषयी काळजी करत नाही. मग तो खाण्याविषयी घेत नाही, तो कपड्याविषयी घेत नाही. त्याला माहित आहे प्रभू अन्नही पुरवतो, कपडेही देतो, सर्व काय देतो. याचा अर्थ असा नाही की मी काम करणं सोडून द्या, मी ते नाही सांगत आहे. आपण सर्व करायचं आहे, परंतु लागणाऱ्या वस्तू कसं प्रभू आम्हाला पुरवतो या ठिकाणी आम्हाला समजते. जगामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या मेहनतीनुसार आपल्या याच्याने, कारण मेहनत करण्यासाठी पण शक्ती आणि आरोग्य प्रभू देतो, नाही का? म्हणजे प्रभूनेच आम्हाला ती मेहनत करण्याची शक्ती आणि सामर्थ्य दिलेलं आहे. जर ते मिळालं नसतं, जर आपण आजारी राहिलो असतो, आपण दुखणाईत राहिलो असतो, पीडित राहिलो असतो, तर एखादा व्यक्ती लंगडा आहे दोन्ही पायाने, हात्या पायाने, तर तो काय करतो? वाटेवर पडून भीक मागत राहतो. तशा प्रकारची परिस्थिती प्रभूने आमच्या केलेली नाही आहे. प्रभूने काय आम्हाला चांगले हातपाय दिलेले, सगळं काय आम्ही ते करू शकतो, पण चिंता करायची नाही का? एक मेहनती व्यक्ती आपण असायला पाहिजे. आपण कृती करणारे, काम करणारे असायला पाहिजे. तर प्रभू आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वादित करतो. परंतु आज जगामध्ये पुष्कळशा गोष्टीची चिंता लोक करतात आणि त्याच्यामुळे अस्वस्थ होऊन जातात. आणि म्हणून प्रभूचं मंदिर, प्रार्थना, वचन, सहभागिता सोडून पळतात. जर चिंता करणार नाही का, आमचं लेकराचं भवितव्य कसं होईल याच्यासाठी बघा किती चिंता करतो आपण. एकदा संडे सोडून देतो, एकदा प्रार्थना करणं सोडून देतो, वचन वाचणं सोडून देतो. आपण पळतो, नुसतं पळतो का? आपली चिंता पूर्ण करण्यासाठी, आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण पळतो. नाही प्रियांनो, कितीही पळा, कितीही धावा, कितीही मिळवा, सर्व काही व्यर्थ होणार आहे. सर्व काही व्यर्थ होणार आहे. कारण जो मनुष्य देवाला आपला म्हणजे जगाच्या गोष्टींविषयी चिंता करून, जगाच्या गोष्टींची अपेक्षा करून देवाला सोडून जो पळतो, तो सर्व मिळवून पण सर्व गमवून देतो. अशा प्रकारची परिस्थिती त्याची होत असते. म्हणून सावध राहायचं आहे की एक चिंताजनक मन माझं राहणार नाही. मी त्या ठिकाणी दक्षता घेईल, मी काळजी घेईल आणि प्रभूच्या जीवनामध्ये मी वाढण्याचा प्रयत्न करेल आणि मला प्रभू आशीर्वादित करेल. अशा प्रकारचं योजना आणि विचार आपण त्या ठिकाणी करायचे आहे. आणि आपल्याला माहिती आहे की प्रभुदेव त्याच्यामध्ये आपल्याला सहाय्य आणि मदत करेल. प्रभुदेव तुम्ही आम्हाला त्यामध्ये चालण्यामध्ये मदत करेल आणि मार्गदर्शन करेल त्याचं पवित्र आत्म्याचं. म्हणून चिंता करू नका. त्याचं पुढचं जे आहे ते आपण बघूया की एक सेल्फिश माइंड आपण ज्याला म्हणतो. आपलं मन जसं आहे तसं आपण असं म्हटलं तर आपण एक सेल्फिश माइंड म्हणजे एक स्वार्थी मन, नाही का? काही बळकवण्याच्या उद्देशाने. बघा काय आहे ते, तसं कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो. लूक 12:17-21. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू, कारण माझे उत्पन्न साठवास मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करीन, मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे. विसावा घे, खा पी, आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू सिद्ध केले आहेस ते कोणाचे होईल? जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे. प्रियानो, ही गोष्ट बघा. स्वार्थी मन आज जगामध्ये बहुतेक 100च्या टक्केवारीमध्ये जर पाहिली तर 75पेक्षा जास्त आपण म्हणूया की टक्केवारी लोक आहे जी स्वार्थी मनाने. आणि म्हणून तिमोथेच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की शेवटले काळी लोक स्वार्थी आणि धनलोभी होतील. प्रियानो, आज जगामध्ये बघा, एक कुटुंबामध्ये राहणारा व्यक्तिमत्व तुम्हाला मी सांगतो की जेव्हा आपण एका कुटुंबामध्ये राहतो, बहीण, भाऊ, कोणताही प्रियजन, कोणताही नातेवाईक, तुम्ही बघा, तुम्ही मदत मागून बघा, तुम्हाला ते करतात का मदत? आपलं सर्वस्व ते तुम्हाला देतात का? कधी कोणी देत नाही. प्रेरणा, हे खूप मोठं एक आव्हान आहे.
खूप मोठी ही परीक्षा आहे. एक स्वार्थी मन. मनुष्य या जगामध्ये आपला बहीण, आपला भाऊ कोणी त्रासामध्ये असेल त्याला तो देत नाही. कुठे ना कुठे हा स्वार्थ त्याच्यामध्ये दडलेला असतो. त्यानं अशा मनाचा सामना आपण करत आहोत जे कधीही आपल्याला आपल्या धन जे साठवतो त्याला त्याच्यामध्ये आपल्याला ते आशीर्वादित करणार नाही आहे. आपल्याला खूप दिसतं की मी एवढं गोल्ड जमा केलेलं आहे, माझ्याकडे एवढं गोल्ड आहे, हे काय एवढी संपत्ती आहे, एवढी जागा आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे. स्वार्थ, एक स्वार्थी मन. या ठिकाणी एक व्यक्ती आहे, तो पण त्याच प्रकारचे या ठिकाणी योजना करत आहे. त्याच्याकडे अन्नसाठा, ज्याला खायला नाही पण त्याच्याकडे अन्नसाठा इतका आहे की पडून राहतो. आज पुष्कळ लोकांकडे धान्य अफाट आहे, त्यांच्याकडे शेती खूप आहे. इतकं धान्याने परमेश्वर आशीर्वादित करतो की त्याच्या बाजूमध्ये एक झोपडीमध्ये राहणारा व्यक्ती असतो, त्याचं 2 वेळचं अन्न त्याला मिळत नाही. परंतु त्याच्या बाजूमध्ये एक श्रीमंत व्यक्ती आहे, त्याच्याकडे शेती भरपूर आहे, त्याचं धान्य अक्षरशः कुजून जातं, किडे पडतात, तोवर तो ते धान्य साठवून ठेवतो. परंतु ते आपल्या बाजूवाल्याला व्यक्तीला जर तो देत नसेल तर त्याने धान्य साठा जे केलेला आहे तो त्याचा काय कामाचा. प्रभू परमेश्वर म्हणतो की जो तुझा जीव हे कोणासाठी तो साठवलेला आहे. जर तू साठवलं तुझ्यासाठी आणि तुझा जीव आजच्या रात्री जर मागितला, घेऊन घेण्यात आला तर ते कोणाचं होईल. प्रियांनो, प्रभू परमेश्वर देव या गोष्टी यासाठी शिकवतो की आम्ही अशा मनाचे लोक नसायला पाहिजे जे स्वार्थी आहे, बळकवण्याचं फक्त. आज किती लोक गरजवंत आहे. गरजवंतांना प्रभू द्यायला सांगतो. जर कोणी तुमच्याकडे काही मागत आहे तर तुम्ही त्याला द्या. जर कोणी उघडा आहे तर तुमच्याकडे 2 अंगरखे असेल, म्हणजे 2 कपडे असेल, 2 जोड असतील, 1 जोड त्याला द्या, असं प्रभूचं वचन म्हणते. जर कोणी भुकेला तुमच्याकडे आलेला आहे तर तुमची भाकर तुम्ही त्याला देऊ शकता, कारण तुमच्याकडे पुरून राहून जाते. पुष्कळ वेळा आपण या गोष्टीकडे पाहत नाही, दुर्लक्ष करतो. आज शहरांमध्ये मी पाहिलेलं आहे की मनुष्य पोटभर जरी अन्न खातो परंतु अन्न फेकतो देखील. परंतु जगामध्ये असेही लोक आहे की त्यांना अन्न मिळत नाही आणि म्हणून ते कचऱ्याच्या त्या कुड्यामधून शोधून खाणारे लोक पण तुम्ही पाहिलेले असेल, नाही का. आज सर्व गोष्टी जगामध्ये आहे. आपण इंटरनेटवर कुठे ना कुठे ते पिक्चर्स, ते व्हिडिओ बघत असतो की कशी परिस्थिती आहे. एक व्यक्ती खाऊन फेकतो आहे, ज्याच्यामध्ये अन्नाचं नाश त्या ठिकाणी करताय, फेकताय, आणि तो व्यक्ती तिथून काढून खातो. म्हणजे प्रभू परमेश्वर जे सांगतो आम्हाला की हे स्वार्थी मन आहे. म्हणजे जे मला मिळतं ते कोणाला मिळायला नको, आणि जे मला मिळतं ते मी कोणाला द्यायला नको, अशा प्रकारचं हे मन आहे. आणि असंच जर मन असेल प्रियांनो तर तुम्ही देवाचे लोक नाही. असे जर व्यक्तिमत्वाचे, अशा जर मनाचे लोक असेल तर आपलं व्यक्तिमत्व हेच आहे. याच्याने परमेश्वराची ओळख होत नाही, याच्याने ख्रिस्ती लोकांची ओळख होत नाही, याच्याने देवाचा गौरव आणि मान सन्मान होत नाही. म्हणून हे मनामध्ये होणारे पाप जे मी तुम्हाला सांगत आहे एक एक, याच्यापासून तुम्ही सावध राहायचं आहे की कसं माझं मन आहे. जर गरीबाला बघून कळवळा येत नाही तर स्वार्थी नाही तर काय आहे आपण. अशा प्रकारचं परीक्षण आपण जर केलं तर देव आम्हाला आशीर्वादित करेल. आज इतकी बिकट परिस्थिती आहे की देवाच्याच लोकांमध्ये, देवाच्याच मंडळीमध्ये पुष्कळसे असे गरीब लोक आहे, गरजू लोक आहे, त्यांना मदतीची गरज आहे. देवाने काही लोकांना खूप काही अपाट धन संपत्ती दिलेली आहे, परंतु आज असं कोणीच सांगत नाही की पळक साहेब माझ्याकडे खूप काही धन आहे, कोणाला गरज असेल तर मला सांगा, असं कोणीच सांगत नाही. जो तो सांगतो की नाही हो पळक साहेब, कोणीच आमच्याकडे काहीच नाही आहे. म्हणजे जगामध्ये देवाच्या मंडळीचे लोक जर असेच सगळे असेच म्हणत असतील तर मग खरा दरिद्री कोण. प्रभू परमेश्वराचं वचन असं म्हणते या ठिकाणी की जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही तो तसाच आहे, असं म्हटलेलं आहे. त्याने कितीही कमवलं परंतु तुम्ही देवविषयक बाबतीत धनवान नाही म्हणजे तुम्ही दरिद्री आहे. प्रियांनो, तुमच्याकडे धन असू द्या, हे व्यर्थ आहे, कधी हे माती बनून जाईल. म्हणून प्रभू म्हणतो की तुमचं धन तुम्ही स्वर्गात साठवा, जिथे कसर आणि जंग खात नाही, असं म्हटलेलं आहे. तुम्ही धान्य कितीही भरून ठेवा, तुम्ही पैसा कितीही ठेवा, तुम्ही कितीही वस्तू ठेवा, तुमचा पैसा, तुमचं धन, तुमचं कोणत्याच गोष्टी उपयोगात येणार नाही. म्हणून स्वार्थी राहायचं नाही, म्हणजे बळकवण्याचं आणि साठवून ठेवण्याचं जास्त याच्यामध्ये राहायचं नाही. प्रियांनो, आहे द्या, मदत करता येते तर मदत करा, लोकांना पुरवा, परमेश्वराचं प्रेम दाखवा, परमेश्वर काय आहे, परमेश्वराची लेकरं कशी आहे, आम्ही त्याची अनुयायी आहोत, हे करा, ही कृती करा, हे जीवन जगा. परमेश्वर देव आशीर्वादित करेल. आम्हा सर्वांना मिळून या गोष्टी करायच्या आहे. आम्ही केल्या तर देव आशीर्वादित करेल, अन्यथा आम्ही चुकीच्या मार्गाने जात आहे, कारण आमचं मन जे आहे ते सेल्फिश माइंड आहे. पुढे जाऊ.
जे शेवटचं आहे, ज्याच्यामध्ये एक स्वाभिमानिक महत्वाकांक्षी मन आपण म्हणतो, इच्छा त्या ठिकाणी आहे. आपण बघूया लूक याचा 9वा अध्याय वचन 46 पासून तर 48 पर्यंत. लूक याचा 9वा अध्याय वचन 46 पासून 48 पर्यंत. वचन असं म्हणते की नंतर आपल्यामध्ये मोठा कोण याविषयी त्यांचा आपसात वाद सुरू झाला. येशूने त्यांच्या अंतःकरणातील विचार ओळखून एका बालकाला घेतले आणि त्याला आपल्याजवळ उभे केले. मग त्याने त्यांना म्हटले, जो कोणी या बालकाचा माझ्या नावाने स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो, आणि जो कोणी माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो. कारण तुम्हा सर्वांमध्ये जो कनिष्ठ आहे तो श्रेष्ठ आहे. बघा, महत्वाकांक्षी एक स्वाभिमानाचं मन. पुष्कळ वेळा मी मोठा नाही का, हा लहान मोठा याच्यामध्ये वाद चाललेला आहे. नम्र कोणीच नाही. या ठिकाणी जे शिष्य आहे ते हा एक प्रकारचा वाद या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामध्ये विचार करतात की आपल्यामध्ये मोठा कोण. एक नम्र जीवन का आपण जगायला नको. हे आपलं मन असं असते की मी खूप मोठा आहे नाही का. पुष्कळ वेळा जगामध्ये आपल्याला आपल्या पदाविषयी वाटतं की मी मोठा आहे नाही का. घरामध्ये तुम्ही शिक्षण चांगलं आहे तर तुम्हाला वाटतं मी मोठा आहे, मी चांगला आहे नाही. एक गर्व, एक महत्वाकांक्षी, एक स्वाभिमान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे आपल्या इच्छा अपेक्षा किती अशा त्या ठिकाणी वाढत जातात, किती आपण त्या ठिकाणी एक गर्विष्ठ मनासारखं त्या ठिकाणी घडत जातो, तयार होत जातो. आणि म्हणून एक महत्वाकांक्षी जर आपलं मन आहे तर या गोष्टी आपण ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे की हा वाद जर सुरू असेल तर मी प्रभूकडे कसा जाईन. आधी नम्रता मग मान्यता परमेश्वराचं वचन म्हणते. आणि या गोष्टी मी पुष्कळ वेळा सांगितल्या आहे. आणि म्हणून एक नम्र जीवन आपण या ठिकाणी जगायला पाहिजे. जो परमेश्वर, जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे, त्यांनी या गोष्टी स्वतः अशा जगून दाखवल्या, अशा करून दाखवल्या आहे की तो सर्व गोष्टींचा प्रभू आहे, धनी आहे. तरी पण तो तुमच्या आमच्यासाठी स्वर्गाचं सिंहासन सोडून, त्याचं राजांसन सोडून आपल्यासाठी या ठिकाणी एक नम्र होऊन, एक व्यक्ती मनुष्य रूप धारण करून ते, आणि त्यांनी पण जे मरण सोसलं ते सर्वात एक लज्जास्पद मरण त्याने सोसलं. इतका तो नम्र झाला. आणि आज आपण ज्यावेळेस आपल्या जीवनाकडे पाहतो त्यावेळेस आपण काय पाहतो की आपण म्हणतो मोठा कोण. प्रियांनो, जर प्रभूकडे मोठं व्हायचं आहे तर तुम्हाला नम्र व्हावं लागेल. आणि जर तुम्ही नम्र नाही याचा अर्थ समजून घ्यायचा आहे की तुम्ही ताठ मानेचे असे प्रकारचं व्यक्तिमत्व तुमचं, असं मन तुमचं आहे. कारण तुम्हाला त्या ठिकाणी नम्र व्हायची इच्छाच नाही आहे, तुम्हाला लीन व्हायची इच्छाच नाही आहे असं त्या ठिकाणी दिसेल. आणि म्हणून प्रियानो, हे जे पाप मी तुम्हाला सांगितले हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. जरी हे आपल्या जीवनात नकळत होणाऱ्या गोष्टी आहे. आणि म्हणून त्यांनी इंग्लिशमध्ये ते चांगलं आहे की फॉर हॅज ही थिंग्स इन हिज हार्ट सो इज ही असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो तसा आहे जसा तो विचार करतो, त्याचं मन जसं आहे तसा मनुष्य आहे. म्हणून प्रियांनो, पांढरे कपडे घाला, किती चांगले प्रार्थना करा, किती चांगलं जीवन जगा, किती चांगले संदेश द्या, किती चांगले कृती करा, किती चांगले ख्रिस्ती म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करा, परंतु तुमच्या मनात जे आहे ते तुम्ही आहे. म्हणून जो कोणी अंतःकरणाने वाईट विचार करतो, एखाद्या स्त्रीकडे, एखाद्या पुरुषाकडे तुम्ही जर कामेच्छाने पाहतात तर तुम्ही व्यभिचारी आहे. जर तुमचं मन, तुमचं अंतःकरण स्वतःला शहाणं समजतं, तुम्ही सेल्फिश आहे, तुमचं एक गर्विष्ठ मन आहे, तर तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व तसं आहे त्या ठिकाणी असं होईल. किंवा प्रभूचं वचन प्रार्थना करत असताना प्रभू प्रार्थना ऐकत नाही, प्रभू उत्तर देत नाही, प्रभूचं वचन हे माझ्यासाठी नाही त्याच्यासाठी आहे, किंवा प्रभू देवाचा सेवक जे सांगत आहे ते खोटं सांगत आहे असं तुम्हाला वाटत, म्हणजे संशयास्पद असाल तर तुम्ही तसे आहे असं त्या ठिकाणी ते होईल. किंवा चिंताजनक मानसिकता ज्याची आहे, म्हणजे काय वरिंग माइंड आपण ज्याला म्हणतो, एक चिंताजनक मन अंतःकरण जर असेल, चिंता करत असाल पिण्याविषयी, स्वतःच्या जीवनाविषयी, मला हे होऊन गेलं, मला ते होऊन गेलं, हा रोग आहे, असा त्रास आहे, माझ्या लेकरांचं काय होईल, हे काय होईल, प्रभू म्हणतो इथून तुम्ही निघा नाही का. असं तुम्ही अस्वस्थ होऊन जाऊ नका, प्रभू सर्व काय पुरवेल, विश्वास योग्य राहा. पुढची गोष्ट, आम्ही त्या ठिकाणी स्वार्थी राहायचं नाही आहे. जर आम्ही स्वार्थी राहिलो तर सेल्फिश माइंड आपल्या त्या ठिकाणी, म्हणजे आपण बळकवण्याचा प्रयत्न करणार नाही का.
आपण सर्व जमा करणार. गोरगरीब आपल्याला दिसणार नाही, गरजू लोक आपल्याला दिसणार नाही, प्रभूचे लोक आपल्याला दिसणार नाही. प्रभूचं गौरव आपण त्या ठिकाणी करू शकणार नाही. आज परिस्थिती इतकी बिकट आहे या परिस्थितीमध्ये की लोक प्रभूचा ज्यावेळेस आपण 10वा भाग म्हणतो तोही आता आपण देत नाही. 10व्या भागाचा 10वा भाग आपण देण्याचा प्रयत्न करतो. इतकी बिकट परिस्थिती झालेली आहे. म्हणजे जो साठवू राहिलाय, जो गोळा करू राहिलाय, त्याला या गोष्टी कळणार नाही. कारण त्याचं माइंड जे आहे ते सेल्फिश माइंड आहे. म्हणजे बळकवण्याचं, फक्त मी जमा करण्याचं जे आहे ते माझं आहे असं त्या ठिकाणी मनुष्य करत आहे. परंतु जे हे करेल त्याला याचं त्या ठिकाणी काही मिळणार नाही. जो देवविषयी गोष्टीविषयी धनवान आहे, प्रभू त्याला त्या ठिकाणी आशीर्वादित करेल. शेवटची गोष्ट सांगितली म्हणजे ती म्हणजे महत्वाकांक्षी, नाही का? तसं आपल्याला राहायचं नाही. मोठं जर व्हायचं आहे, आधी नम्र व्हा, प्रभू तुम्हाला उंच करेल, प्रभू तुम्हाला ती जागा देईल. म्हणून आपल्या मनामध्ये या गोष्टी नसायला पाहिजे. तर या 5-6 गोष्टी जेवढ्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे, याच्यामध्ये हे शोधण्याचा प्रयत्न करा प्रियानो, की मी कसा आहे, माझं मन कसं आहे. आणि तिथे तुम्हाला या सर्व गोष्टींमधून समजेल, कळेल की जसं माझं मन आहे तसं माझं व्यक्तिमत्व आहे. कारण माझ्या मनामध्ये या सर्व गोष्टी जर आहे तर कसं काय मी प्रभूची सेवा करणार, कसं काय मी प्रभूची स्तुती करणार, कसं काय मी प्रभूच्या मंदिरी जाणार, कसं काय परमेश्वराचं नाव माझ्या मुखातून घेणार, कसं काय मी स्वतःला ख्रिस्ती म्हणवतो किंवा कसं काय मी देवाची प्रजा स्वतःला म्हणवतो. याचं परीक्षण करून देवाकडे या समयामध्ये आपण प्रार्थना करून आणि देवाला सांगू की हे अशा मनांपासून तू आम्हाला सावध कर. आणि असं मन दे जे शुद्ध आहे, जे पवित्र आहे, जे निर्मळ आहे, ज्याच्यामध्ये कसल्या प्रकारचं पाप नाही, अशा मनाचं व्यक्तिमत्व तू आम्हाला दे. आणि प्रभू नक्कीच देईल जर या गोष्टीमध्ये फसलेला असाल तर. प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, मान आणि सन्मान गौरव तुला दे, तुझ्या चरणाजवळ येतो यासाठी की प्रभू देवा, आमचं मन हे चांगलं असावं अशी तुझी इच्छा आहे. आमच्या मनामध्ये दुर्विचार असेल, आमच्या मनामध्ये एखाद्या पुरुषाला, एखाद्या स्त्रीला कामेच्छाने जर आम्ही पाहत असेल तर खरोखर आम्ही व्यभिचाराचं एक भयंकर पाप करत आहोत. परंतु देवा, याही गोष्टींपासून तू आम्हाला अलिप्त ठेवतोस आणि अलिप्त राहण्यासाठी मदत करतोस. आणि जर प्रभुदेवा आम्ही याच्यामध्ये आहोत तर इथून निघण्यासाठी सहाय्य आणि मदत कर. गर्विष्ठ मनापासून, संशयास्पद मनापासून, चिंताजनक मनापासून आणि परमेश्वर देवा जे काही स्वार्थी मन आहे त्याच्यापासून, महत्वाकांक्षी आहे मन आहे त्याच्यापासून तू आमचा बचाव कर. आम्हाला त्यापासून निघण्यासाठी, आमच्या त्या ठिकाणी सावध होण्यासाठी एक पवित्र असं मन तू आम्हाला दे. तुझ्या वचनाची तहान आणि भूक ज्या मनामध्ये राहील ते मन तू आम्हाला दे. तुझ्या इच्छा आमच्या मनातून पूर्ण होतील ते मन तू आम्हाला दे. तुझं नाव उंचावलं जाईल, तुझं गौरव होईल ते मन तू आम्हाला दे. आणि आमचा विश्वास आहे प्रभुदेवा की ज्यावेळेस आम्ही विश्वासाने या गोष्टी करतो, ज्यावेळेस विश्वासाने आम्ही तुझ्याकडे मागतो, तर त्या सर्व गोष्टी तुझ्या आत्म्याच्या द्वारे तू पूर्ण करत असतो. म्हणून प्रभुदेवा, आमच्या मनावर आमचं वैयक्तिकरित्या नियंत्रण राहावं. आम्हाला कोणी जगाच्या गोष्टींनी चालवू नये, जगाच्या गोष्टीमध्ये आम्हाला फसवू नये आणि सैतानाचे सर्व डावपेच, जळते बाण, कुयुक्त्या आम्हाला विजवता येईल एवढी कृपादृष्टी तू आमच्यावर कर. तो अधिकार, ते सामर्थ्य तू आम्हाला दिलेलं आहे. फक्त आम्हाला विश्वासाने ग्रहण करायचं आहे. म्हणून तू शक्ती दे, सामर्थ्य दे आणि प्रभुदेवा त्याद्वारे तुझ्याच नावाचं गौरव तू करून घे. आमच्या मनामध्ये असलेल्या सर्व गोष्टी तू जाणतोस. म्हणून आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हाती पडतो. प्रभुदेवा, तुझ्या इच्छेने आणि योजनेने चालण्यासाठी तू सहाय्य आणि मदत कर. ही लहान प्रार्थना तारणारा येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो म्हणतो पित्या, आमेन. प्रभू परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो.